पाथर्डी फाटा परिसरातील प्रभाग क्रमांक 31 मधील गजानन नगर येथील ओंकारेश्वर महादेव मंदिरात दत्त जयंतीचा मंगल सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव झनकर तसेच आरती झनकर यांच्या वतीने दत्त जयंतीचे औचित्य साधून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाची सुरुवात झनकर दाम्पत्याच्या हस्ते महाआरती करण्यात येऊन झाली। दत्त महाराजांचे पूजन, अभिषेक आणि आरती यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। मंदिर परिसरात दिवसभर आध्यात्मिक वातावरण असून भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले। झनकर कुटुंबियांकडून प्रभागात धार्मिक, सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबवले जात असतात। समाजकार्यात नेहमीच आघाडी घेण्याचा त्यांचा ध्यास असून दत्त जयंतीसारख्या धार्मिक सोहळ्यांमध्ये त्यांची प्रेरक भूमिका कायम दिसून येते। या कार्यक्रमाला माजी नगरसेवक भगवान दोंदे, त्र्यंबक कोंबडे, एकनाथ नवले, शरद सूर्यवंशी, प्रशांत नवले, पुष्पा पाटील नवले, भगवान शिंदे, ॲडव्होकेट विश्वनाथ झनकर, लीलाधर पाटील, अनंत संधान यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते। याबाबत खंडेराव झनकर आणि आरती झनकर यांनी माहिती देत मनोगत व्यक्त केले। जयंतीचं औचित्य साधून आमच्या प्रभाग क्रमांक 31 मधील ओंकारेश्वर महादेव मंदिरामध्ये आरतीचं आयोजन केलं होतं। आरती झाल्यानंतर येथे राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठानतर्फे महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। तर या महाप्रसादाच्या आयोजनाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। भविष्यामध्ये पण आम्ही असेच विविध पद्धतीनं धार्मिक कार्यक्रम घेणार आहोत। तसेच प्रभागातील काही समस्या जाणून घेतल्या, त्या समस्यांचं येत्या भविष्यामध्ये निराकरण करण्याचा प्रयत्न जरूर करणार आहोत। प्रभागातील नागरिकांनी आमच्या पाठीशी असंच सदैव उभं राहावं हीच इच्छा व्यक्त करतो। सर्वांना दत्त जयंतीनिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। थांबतो। जय श्रीराम। आज दत्त जयंती आहे, अतिशय शुभ दिवस आहे। आम्ही ओंकारेश्वर महादेव मंदिरामध्ये महाप्रसाद केला, त्यानिमित्ताने बरेचसे भाविक इथे महाप्रसादासाठी आले। आम्ही पुढे महिलांच्या सशक्तीकरणासाठी बरेचसे उपक आहोत। तसेच आमची जी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आहे त्याच्या माध्यमातून आम्ही जे काही महिलांसाठी करता येईल ते प्रयत्न करणार आहोत। तसंच ज्या काही त्या प्रभागामध्ये अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आमचा तो मानस राहील। महिला भगिनींमध्ये अरुणा मराठे, विद्या सूर्यवंशी, साधना कर्डक, भाग्यश्री घुगे, तृप्ती पाठक आदींनी सक्रिय सहभाग नोंदवला। परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले। या ठिकाणी आपल्या इगतपुरी तालुक्याचे एक नवीन चेहरा, सिन्नर तालुका, इगतपुरी तालुका, आपण सर्वजण या ठिकाणी सिन्नर तालुका, इगतपुरी तालुक्यातल्या परिसरातले आहोत। आपल्या शेतकरी कुटुंबातला एक नवीन उद्योगमूलक असं व्यक्तिमत्व खंडेरावजी झनकर हे या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केले आहे। गजानन नगर आणि पाथर्डी फाटा परिसरातील मोठ्या संख्येने भाविक, नागरिक, बालगोपालांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला। दिवसभर मंदिर परिसरात भक्तीचा माहोल अनुभवायला मिळाला। NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक।